सियाचेनच्या सैनिकाचं उदाहरण दिलं. त्या सीमेवर सैनिक उभा राहतो, दिवस बसणार राहतो, आपल्याला 2 दिवस जागी उभा राहता येणार नाही का. लोकांनी तेही ठरवलं. मोदींनी विनंती केली की मला फक्त 50 दिवस आणि तुम्हाला चौकात येऊन मला स्वातंत्र्य इच्छा नाही. लोकांनी मोदींवर विश्वास ठेवला, केलं प्रचंड त्रास झाला. आणि नंतर जेव्हा 50 दिवस संपले, मोदी जेव्हा पुन्हा देशासमोर आले तेव्हा मूळ उद्दिष्ट काय आणि अचानक एकदम डिजिटलीकरण म्हणजे डिजिटल अर्थव्यवस्थेला आपल्याला कॅश व्यवस्था आणली पाहिजे. नवीन उद्देश समोर आला. तर सरकारला जर मुळातच डिजिटलायझेशन करायचं होतं, त्याचा उच्चार बरोबर 9 महिन्यानंतर अरुण जेटली यांनी केला. जेव्हा रिझर्व्ह बँकेने सांगितलं की सगळ्यांचे सगळे पैसे परत आलेले आहेत, तेव्हा 30 ऑगस्ट 2017 रोजी म्हणजे काही 5 दिवस झाले नाही, अरुण जेटली म्हटले आणि तो व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिला की आमचं मूळ उद्दिष्ट हे डिजिटल अर्थव्यवस्था हेच होतं. आता मूलभूत प्रश्न असा होतो म्हणजे 8 नोव्हेंबरला जेव्हा मोदींनी अतिशय देशानं भाषण केलं आणि माझं काढून भाषण केलं की भ्रष्टाचार पैसा असं जेव्हा त्यावेळेला खरं उद्दिष्ट डिजिटल अर्थव्यवस्था असं हे होतं हे मोदीला माहिती होतं का. मोदींच्या परस्पर हा उद्दिष्ट ठेवलं गेलं. अरुण जेटली मोदीला काय भाषण द्यायचं ते लिहून दिलं. त्याच्या नेहमीच्या आत्ताच्या कलेनं ऑडिटरीमुळं देशाला भाषण दिलं, लोक प्रभावित झाले. त्यामुळे एकतर 8 नोव्हेंबरला मोदी देशापासून काहीतरी लपवत होते किंवा मोदीपासून त्यांच्या सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी लपवलं. मूलभूत उत्तर याचं कुठंतरी आलं पाहिजे. माझा मूळ आरोप असा आहे की खरा उद्देश माझा मूळ आरोप असा आहे की खरा उद्देश क्रेडिट कार्ड कंपन्या, अमेरिकी मोबाईल फोन कंपन्या, त्या फोन कंपन्यांनी क्रेडिट कार्डला चालवणारं जे IT इन्फ्रास्ट्रक्चर असतं